आज बिल्डिंगमध्ये सँड-ऑफ होता. मी आणि आशू तिकडेच जाणार होतो. मग आशूच्या बाबांसाठी फक्त डाळ खिचडी केली आणि गेलो कार्यक्रमाला. तिकडून आल्यावरती आशूला झोपवलं आणि बाकीची कामं करायला घेतली. त्यात त्यांना जायचं होतं बाहेर, पण यांच्या गाडीची चावी सापडतच नव्हती. तेव्हा आठवलं आशूने चावी बेडमागे टाकली आहे. मग कशीबशी ती चावी काढली. चावी काढेपर्यंत आशू पण उठला. रात्रीचा स्वयंपाक बनवायला वेळ होता, म्हणून म्हटलं की कपड्यांच्या घड्या घालाव्यात आणि जे आहे ते स्वयंपाकाला लागावं. कपड्यांच्या घड्या हे असं काम आहे की जे उद्यावरती जरी ढकललं तरी ते आपल्यालाच करावं लागणार आहे. कधी ना कधी ही असली कामं जी आहेत ते आपल्यालाच करावी लागतात. मग म्हटलं की आधी ते काम करावं आणि मग स्वयंपाकाला लागावं. आशूचे बाबा गेले होते बाहेर, त्यामुळे आशू एकटा घरात काही खेळायला मागतच नव्हता. मग त्याला माझ्या शेजारी घेतलं आणि स्वयंपाकाला लागले. म्हटलं की त्याला बघत बघत जे आहे ते स्वयंपाक करावा. त्याला गरम गरम चपाती करून म्हटलं की खायला द्यावी, पण त्याला ती खायची पण नव्हती. त्याला पाण्यासोबतच खेळायचं होतं. मग मस्तपैकी असं जे आहे ते जेवण केलं. किचन क्लीन करेपर्यंत रात्रीचे 10 वाजतात आणि त्यात होते मग झोपायची तयारी आणि असा होतो दिवसाचा शेवट. थँक्यू फॉर वॉचिंग.